नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाजेनको अंतर्गत जी आपली ज्युनियर केमिस्ट किंवा केमिस्ट या पदांकरताची जी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्या जाहिराती संदर्भात एक महत्त्वाचं सुधार पत्रक जे आहे महाजेनकोनं प्रसिद्ध केलेलं आहे। तर नेमकं या सुधार पत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे व कोणकोणत्या पदांकरता जी पात्रता होती त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे व त्यासोबतच जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे ती कितपत वाढवलेली आहे, तर ही संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओ जाणून करणार आहोत। तर संपूर्ण काही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर यामध्ये पाहू शकता जे काही सुधार पत्रक जे आहे जे की कालच्या डेटमध्ये लेट नाईट प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे 20 मार्च रोजीचं, आणि यामध्ये त्यांनी विषय असा दिलेला आहे की जाहिरात क्रमांक 225 अन्वे प्रसिद्ध रसायनशास्त्र या संवर्गाच्या जाहिराती अनुषंगाने सुधार पत्रक जे आहे थोडक्यात ही माहिती देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी मित्रांनो, हे आपण जाहिरात पाहण्यापूर्वी सुधार पत्रकाची तुम्ही जर अजूनही आपला महाजेनको ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी जर आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही ज्युनियर केमिस्टचा अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल। तर ज्या विद्यार्थ्यांनी घेतला नसेल लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही लगेचच्या लगेच मिळवून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा। तर मित्रांनो, यामध्ये असं सांगितलं आलं आहे की माननीय सक्षम अधिकारी यांच्या मंजुरीनुसार जाहिरात क्रमांक 2/2025 अन्वे रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील सरळ सेवा जाहिरात जी काही 12 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। सदरील जाहिरातीकरता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 12 मार्च 2025 असा आहे। तर सदरील जाहिरातीच्या अनुषंगाने पुढील बाबी पुनरावश्यक सुधारित स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर जे काही रिवाइज्ड किंवा प्री रिक्वेस्ट जे काही यासाठी पात्रता होती त्यामध्ये थोडक्यात बदल करण्यात आलेला आहे। तर वरील जे आहे काही पदं जी होती जी जशाच तसे आहे त्यामध्ये कोणताही थोडक्यात बदल नाही आहे, परंतु हे जे काही आपण आता पाहत आहोत ज्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे जे काही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्टचं पद आहे यासाठी BE-BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी और BE-BTech डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेप्युटेटेड अँड रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट बाय UGC किंवा AICTE या ऑथराइज्ड युनिव्हर्सिटीमधून ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे ते सर्व या ठिकाणी जे काही एलिजिबल असणारे आहेत। व त्यासोबतच जे काही MSc केमिस्ट्री इथिक्स ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक और इन्व्हायरमेंटल ब्रांच फ्रॉम रेप्युटेटेड अँड रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय UGC अँड AICTE, तर यामध्ये हे संपूर्ण काही क्वालिफिकेशन सेमच आहे, यामध्ये काही बदल नाही। परंतु जो मेन या आपल्याला अनेक प्रश्न होते की जे सायन्स इन्व्हायरमेंटल सायन्सचे जे विद्यार्थी होते किंवा इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचे, तर यामध्ये एक मोठं कन्फ्युजन होतं, त्या संदर्भातच त्यांनी हे दिलेलं आहे प्रसिद्धी पत्रक किंवा सुधारक पत्रक। यामध्ये म्हटलेलं आहे की जाहिरातीमध्ये प्रसिद्ध सर्व पदांकरता शैक्षणिक अर्हतेत नमूद असलेल्या MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री याऐवजी MSc इन्व्हायरमेंटल जे काही सायन्स असे वाचण्यात यावे। कारण का आम्ही जेव्हा सुरुवातीला ही जाहिरात एक्सप्लेन केली होती त्यावेळेस जे आहे MSc किंवा इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री असं जे आहे अद्याप महाराष्ट्रामध्ये कोणती स्पेशलायझेशन किंवा डिग्री वगैरे नाही आहे, परंतु त्याऐवजी मुलांचं इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये जे आहे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। तर असे विद्यार्थी अनेक कन्फ्युजनमध्ये होते की आम्ही पात्र असणार का नाही, तर त्या संदर्भातच हे सुधारक पत्रक आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हे न वाचता त्यांनी जे आहे इन्व्हायरमेंटल सायन्स असे वाचनात यावे। तसेच सध्याचे सुधार पत्रक प्रसिद्ध होण्यापूर्वी ज्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता जे काही MSc इन्व्हायरमेंटल सायन्स आहे परंतु ऑनलाईन अर्जात सदरील पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी त्याऐवजी MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ही शैक्षणिक अर्हता नमूद केली आहे, अशा उमेदवारांचा विचार MSc इन्व्हायरमेंटल सायन्स पदवीधर उमेदवार म्हणून करण्यात येईल। म्हणजे की काही हरकत नाही, तुमचं MSc इन्व्हायरमेंटल झालं असेल आणि तुम्ही जर MSc केमिस्ट्री म्हणून अप्लाय केला असेल तर तुमचं काही हरकत नाही, त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणारी नाही आहे। तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी जो काही मान्य केला जाणारा असेल, त्यामुळे सदरील उमेदवारांनी पुनश्च नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही। तथापि इतर शैक्षणिक अर्हता अबाधित राहील। म्हणजेच काय, तर हे फक्त MSc इन्व्हायरमेंटल किंवा MSc केमिस्ट्री या संदर्भाचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी हे जे आहे त्यांनी थोडक्यात प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे। बाकी जे आहे तुमची क्वालिफिकेशन जशाच तसे राहणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। इतर पदांसाठी जशाच तसं क्वालिफिकेशन असणारे आहे, जी काही एक्सपिरियन्स वगैरे असणार असेल ते जशाच तसं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि ज्यांनी कोणी अर्ज केला नसेल, जे काही MSc केमिस्ट्री माझं झालेलं नाही, माझं जर फक्त MSc इन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं आहे, मी पात्र असेल का नाही, तर त्यांनी आता अर्ज भरून घ्या। कारण का यांनी जे आहे अर्जाची डेट थोडक्यात वाढवलेली
आहे. तर इतर जी माहिती आहे ती सेमच आहे जी की आपल्या जाहिरातीनुसार, ती मी सांगणं तुम्हाला महत्त्वाचं जे काही वाटत नाही आहे. तर या ठिकाणी आता ऑनलाईन अर्जाची तारीख पाहून घ्या. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या लिंकमध्ये सुधारणा करण्यात लागणारी कालावधी विचारात घेता उमेदवारांनी अर्ज करण्याकरता जे काही 9 एप्रिल 2025 पर्यंत, तर म्हणजेच काय, तर पुढच्या महिन्यात म्हणजे की 9 एप्रिलपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. म्हणजेच काय, तर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच वरील तरतुदीनुसार ऑनलाईन लिंकमध्ये बदल करण्यास काही कालावधी जाणार असल्याने उमेदवारांनी सदरील बदलाबाबत जाणून घेण्यासाठी वरील नमूद ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या रकान्यात वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करावी. जे की तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सर्व काही वेळोवेळी अपडेट तुम्हाला दिले जातात. ऑनलाईन अर्जाचे असो, ॲडमिट कार्डचे असो, स्टडी मटेरियलचे असो किंवा इतर कोणतेही अपडेट असो, आपण तुम्हाला सर्वात पहिलं उपलब्ध करून देत असतो. तर अशी होती थोडक्यामध्ये ही सुधारक पत्रकाची माहिती, जे की या पदासंदर्भात कन्फ्युजन करणारी होती. तर ज्यांनी अजूनही आता एन्व्हायरमेंटल सायन्सच्या डिग्रीचे असतील आणि त्यांनी अजूनही अर्ज केला नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या. तुमच्याकडे ही संधी उपलब्ध झालेली आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो आपला क्रॅश कोर्स घेतला असेल आणि त्यांना TPS केमिस्ट्रीचे नोट्स वगैरे हवे असतील, तर ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काय माहिती सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.